कांदा बटाटा बाजारातील माथाडी कामगारांनी आंदोलन छेडलंय। दरम्यान नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी मधील कांदा बटाटा बाजारात माथाडी कामगारांनी आता 50 किलो वजनाच्या गोण्यांपेक्षा जास्त वजन उचलण्याचं काम बंद केलंय। त्यामुळे बाजारातील व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय। या निर्णयामुळे मालवाहू वाहनांतील माल उतरविण्यात अडचणी आल्यात आणि कांदा बटाट्याची आवक देखील निम्म्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। व्यापार विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारने सुरक्षिततेच्या कारणास्तव 50 किलो वजनापर्यंत गोण्या उचलण्याची मर्यादा निश्चित केली आहे। मात्र व्यापारी काही वेळा 60 ते 70 किलो वजनाच्या गोण्यांना प्राधान्य देतात। हे माथाडी कामगारांनी आंदोलनाचं कारण म्हणून मांडलंय। दरम्यान कांदा बटाट्याची मालवाहतूक मंदावल्यामुळे बाजारामध्ये उभ्या असलेल्या मालवाहक वाहनांमुळे आता व्यापाऱ्यांना आर्थिक त्रास होतोय आणि उरलेला माल आता सडण्याची देखील भीती वाढत चालली आहे। त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना 50 किलोच्या मर्यादेपेक्षा जास्त वजनाच्या मालाची तात्पुरती पाठवणी थांबवण्याचं देखील आवाहन केलंय। या आंदोलनामुळे आता कांदा बटाट्याची बाजारातील पुरवठा साखळी तुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महानगर प्रदेशातील किरकोळ बाजारावर सुद्धा भाववाढ आणि तुटवडा याचा दिसून येतोय अशी चिंता आता व्यक्त केली जाते। माथाडी कामगारांनी हे आंदोलन सलग 2 दिवस सुरू ठेवल्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसीच्या कांदा बटाट्याच्या बाजारावर त्याचा परिणाम दिसून येतोय। व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये देखील आता अनिश्चितता वाढली आहे। त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते कधी थांबणार याकडे सगळ्यांचं लक्ष